संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी सुरुवात करतच होते, तेवढ्यात माझ्या नावाची हाक मला ऐकू आली। तर या आत्यांनी मला विचारलं की तुला भोपळा पाहिजे का। असा झाडाला लटकलेला ताजा भोपळा जर मला मिळतोय तर मी त्यांना नको म्हणलेच नाही। आणि तसंही आज गुरुवार होता, गुरुवारी उपवास असतो माझा आणि उपवास सोडायला मला ताटात एक गोडाचा पदार्थ तर लागतो। हा झाडावरचा ताजा भोपळा बघताच मी ठरवलं होतं की आज दुधी भोपळ्याचा हलवा करायचा। आणि गावाकडे कसं आहे की एखादी रेसिपी जर मला बनवायची असेल तर ती मला आदल्या दिवशीच त्याची तयारी करावी लागते, कारण इथली दुकानं खूप लांब लांब आहेत। त्यात गावाकडच्या रेसिपी शूट करायचं म्हणलं तर सासूबाईंचं कमी आणि तुमचंच भ्या मला जास्त। कधी काय कमेंट करशील तुम्ही, त्याचं काही नेम नाही असो। चला तर मग हातात हा ताजा ताजा दुधी भोपळा आहे, आधी याचा हलवा बनवायला घेऊया। हलवा बनवण्यासाठी ड्रायफ्रूट सोडलं तर याला रिच चव येण्यासाठी लागणारे महत्वाचे साहित्य घरात होते, त्यामुळे जास्त काही टेन्शन न घेता मी पटकन हलवा बनवायला सुरुवात केली। दुधी भोपळा आधी स्वच्छ धुवून घेतला, त्यानंतर याची सगळी साल काढून घ्यायची। साल काढून झाल्यानंतर पुन्हा एकदा याला धुवून घेतलं। आता आधी आपण दुधी भोपळ्याला कट करून घेऊयात, म्हणजे त्याच्या आतला भाग आपल्याला व्यवस्थित काढता येईल आणि दुधी भोपळा आपल्याला खिसायला पण सोपा जाईल। तर बघा अशा पद्धतीने दुधी भोपळा आधी कट करून घ्यायचा आणि लागली त्याचा मधला भाग सुद्धा काढून टाकायचा। याचा हा मधला भाग आपल्याला हलवा करण्यासाठी वापरायचा नाही, पण याचे पराठे किंवा धपाटे करण्यासाठी याला तुम्ही वापरू शकता। तर बघा अशा पद्धतीने सगळ्या भोपळ्यांचा मधला भाग असा कट करून घ्यायचा आहे। आता लागलीच भोपळा खिसून घेऊयात। तर बघा जी घरात ही खिसणी होती ना, त्याचे होल लांब लांब असल्यामुळे त्या होल मधून भोपळा सटकून जात होता आणि व्यवस्थित काही खिसला जात नव्हता, त्यामुळे खिसणीने माझं काम थोडंसं अवघड करून ठेवलं। मग घरात एक छोटीशी खिसणी सापडली, त्याने बऱ्यापैकी व्यवस्थित खिसलं जात होतं, त्यामुळे सगळा भोपळा मी याच खिसणीने खिसून घेतला। या छोट्याशा खिसणीमुळे थोडासा वेळ लागला, पण मला जसा भोपळा पाहिजे होता खिसलेला तसा खिसून झालाय। तुम्ही इथे बघू शकताय मस्त असा लच्छेदार एकसारखा भोपळा खिसून झालाय। आता याला मस्त पैकी घरी बनवलेल्या तुपात फोडणी घालूयात। कढई गरम करण्यासाठी गॅसवर ठेवलेली आहे, यामध्ये घालूयात घरी बनवलेलं गावरान देशी तूप। साधारण 3 ते 4 टेबलस्पून तूप मी इथे घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुपाचं प्रमाण इथे घेऊ शकता। आता यामध्ये हा खिसून घेतलेला सगळा भोपळा घालूयात। मोठ्या आचेवर साधारण 4-5 मिनिटे याला सतत हलवून घ्यायचं। खिसलेल्या भोपळ्याचं पाणी आपण पिळून काढलेलं नाहीये, त्याच्यामुळे याला पाणी सुटतं। याला सुटलेलं पाणी आपण भोपळ्यामध्ये आटवून घेणार आहोत, यामुळे हलव्याची चव खूप छान लागते आणि यातलं पाणी पिळून न काढल्यामुळे यातली पौष्टिकता सुद्धा वाढते। तर बघा 4 ते 5 मिनिटे मोठ्या आचेवर याला परतून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम आता मध्यम आचेवर ठेवायची आहे। यावर झाकण ठेवायचं आणि साधारण 3 ते 4 मिनिटे याला वाफवून घ्यायचं। याला सुटलेलं पाणी बऱ्यापैकी भोपळ्यामध्ये आटलं गेलंय। जर थोडंफार पाणी यातलं शिल्लक असेल तर मोठ्या आचेवरती गॅसची फ्लेम ठेवून यातलं संपूर्ण पाणी आधी आटवून घ्यायचं। तर तुम्ही इथे बघू शकता यातलं सगळं पाणी व्यवस्थित आटलेलं आहे। आता हलवा बनवण्यासाठी आपण खव्याचा वापर करणार नाहीये, कारण की गावात मला खवा कुठेच भेटणार नाहीये, त्यामुळे आत्ताच धार काढून आणलेलं हे ताजं दूध जे मी आधी गरम करून घेतलंय ते यात घातलं। साधारण 1.5 ते 2 कप दूध यात मी घातलंय आणि तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर दुधी भोपळा व्यवस्थित भिजेल इतकं दूध यात घालायचं आहे। दुधामुळे हलव्याला चव खूप छान येते, त्यामुळे फुल फॅट असलेलं दूध यात घालायचं आहे। याला मोठ्या आचेवरच सतत हलवून घेऊन यातलं दूध मी आटवून घेतलेलं आहे। तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण दूध हे दुधी भोपळ्यात आटलं गेलंय। आता याला अगदी हलवाईसारखी प्रॉपर रिच चव येण्यासाठी मी इथे पाऊण वाटी दुधाची घट्ट साय घेतलीये। गावाकडे बघा तूप करण्यासाठी प्रत्येक घरामध्ये दुधावरची साय साठवली जाते, तीच साय मी इथे घेतलीये। साठवलेली दुधाची साय ही खूप जास्त दिवसाची नसावी याची फक्त काळजी घ्यायची आहे। तर बघा माझ्याकडे मिल्क पावडर सुद्धा आहे, त्यामुळे ही सुद्धा मी या सायमध्ये मिक्स करून घेते। खरं तर मिल्क पावडरची काही गरज नाहीये, पण आहे माझ्याकडे म्हणून मी घातलीये। दुधीचा असा हलवा बनवण्यासाठी एकतर तुम्ही दुधावरची साय किंवा मिल्क पावडर किंवा खवा आणि हे तिन्ही नसतील तर तुम्ही अमूलची फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता। खूप छान चव येते यामुळे, करून बघा तुम्ही। तर बघा जरी यात मिल्क पावडर घातलं नसेल तरी दुधाची साय आपल्याला अगदी व्यवस्थित फेटून घ्यायची आहे। आता याला आपण हलव्यात घालूयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात। हलवा गरम असल्यामुळे यात साय घातल्यानंतर ती पटकन वितळते आणि व्यवस्थित यात मिक्स होते। याला यात मिक्स करण्यासाठी किंवा आटवण्यासाठी फारसा काही वेळ लागत नाही, अगदी झटपट प्रोसेस होते आणि मोठ्या आचेवरच मी याला हलवून घेतलेला आहे।
आता अगदी मिनिटभर यावर मी झाकण ठेवणार आहे, म्हणजे यातले फ्लेवर दुधीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील. आणि आता तुम्ही इथे बघू शकताय हलव्याला एकदम छान असं टेक्स्चर आलेलं आहे. हलव्याला टेक्स्चर तर अप्रतिम आलेला आहे, पण दिसायला आणखी सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी यात अगदी चिमूटभर ग्रीन फूड कलर घालत आहे. यात फूड कलर घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही तर स्किप करू शकता. आता सगळ्यात शेवटी घालायची आहे आवडीनुसार साखर. तुम्हाला जसंही गोडाचं प्रमाण आवडतं त्यानुसार कमी जास्त साखर इथे तुम्ही घालू शकता. सोबतच 5 ते 7 वेलची मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली होती ती यात घालत आहे. आणि तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही आता यावेळी इथे घालू शकता. आता हे सगळं साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. साखरेमुळे याला पाणी सुटतं, त्यामुळे याला पुन्हा एकदा 2-3 मिनिटे हलवून यातलं पाणी आटवून घ्यायचं. साखर शेवटी घातल्यामुळे की नाही हलव्याला एक छान शाईन येते, मस्त अशी चकाकी येते, दिसायला अगदी छान अप्रतिम दिसतो. त्यामुळे शक्यतो साखर शेवटी घालायची. आणि फायनली तुम्ही इथे बघू शकताय हलवा आपला तयार आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि आता सगळ्यात शेवटी घालायचं आहे साजूक तूप. गोडाच्या पदार्थामध्ये मग तो शिरा असू दे किंवा हलवा, असं वरून तूप घातलेलं मला खूप आवडतं. खूप छान स्वाद येतो गोडाच्या पदार्थाला. मग तो मोदक का असेना, वरून तुपाची धार सोडल्यावरती ते खायची मज्जाच वेगळी. तर बघा अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्या ताज्या ताज्या दुधी भोपळ्याचा मस्त असा हलवा बनवून तयार आहे. दिसायला जितका जबरदस्त दिसतोय ना, चवीला सुद्धा तितकाच भयंकर टेस्टी झालाय. तर मग वाट कसली बघताय मंडळी, 12ही महिने दुधी भोपळा मार्केटमध्ये अवेलेबल असतो. पटकन घेऊन या आणि अशा पद्धतीने दुधी भोपळ्याचा हलवा बनवून खा. रेसिपी आवडली असेल तर एक मौल्यवान लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ खूप खूप शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.